मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडक्या बहिणींनो, तुमची जर KYC झाली नसेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। व्हिडिओ सविस्तर बघा, त्याचप्रमाणे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला, त्यामुळं अशाच खात्रीशीर बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। लाडक्या बहिणींनो, तुमची जर KYC झालेली नसेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बहिणींनो, ही 100% खात्रीशीर बातमी आहे, कारण KYCचं पोर्टल पुन्हा एकदा आता लवकरच सुरू होणार आहे। याविषयीची बातमी देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांनी काल त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींनी KYC केली नसेल तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा विंडो ओपन केल्या जाणार आहे। तर बहिणींनो, अजिबात काळजी करू नका। जून महिन्याच्या शेवटपर्यंत तरी लाडक्या बहिणींना KYCची संधी मिळणार आहे। म्हणजे तुमचा लाभ आता बंद झालेला असेल नोव्हेंबर-डिसेंबरपासून, तर तुम्हाला लाभ नक्की मिळणार आहे। परत तुम्हाला एक संधी मिळणार आहे। तुमचा पेंडिंगला तुम्हाला मिळण्याची शक्यता कमी आहे, परंतु KYC झाल्यानंतर जर तुम्ही पात्र झालात तर त्या महिन्यापासून तिथून पुढे तुम्हाला सुरळीत तुमचा लाभ बहिणींनो मिळणार आहे। ज्या लाडक्या बहिणींची एकदाही KYC झाली नाही अशा लाडक्या बहिणींना आता KYC करण्यासाठी पुन्हा संधी मिळणार आहे। मग आणखी किती दिवस लागणार आहे, KYC पोर्टल कधी सुरू होणार आहे, याविषयी आपण सविस्तर बातमी पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि जोपर्यंत KYC सुरू होत नाही तोपर्यंत KYCचा हा मुद्दा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या वतीने असाच लावून धरणार आहोत। कारण अनेक लाडक्या बहिणी आहेत, त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या काही वेगवेगळ्या कारणांमुळे KYC झालेली नाही आणि त्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे। तर अशा बहिणींना पुन्हा एकदा आता संधी मिळणार आहे। आपण सुद्धा आपल्या चॅनलच्या वतीने वारंवार प्रयत्न केले होते KYC अपडेटसाठी आणि पुन्हा KYC सुरू करण्यासाठी। ऑनलाईन पोर्टल एकदा KYCचं सुरू करा आणि बहिणींना एक संधी द्या। तर त्या प्रयत्नांना आता यश मिळालेलं आहे बहिणींनो। आणि जोपर्यंत अजूनही KYCला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपण हा मुद्दा लावून धरणार आहोत। त्यासाठी तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे। KYC करण्यासाठी पुन्हा एकदा विंडो ओपन करणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे। तर लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आता संधी मिळणार आहे। तर KYCचं पोर्टल ऑनलाईन सुरू होण्याची शक्यता जास्त आहे। लवकरात लवकर हे पोर्टल सुरू होईल आणि ज्या बहिणींनी KYC केली नाही त्यांना एक संधी मिळणार आहे। कारण खूप बहिणींचे वेगवेगळे कारण होते। काहींना OTP आला नव्हता, काहींना सर्व्हर त्यांचं डाऊन होतं, काहींना दुसरा आधार कार्ड क्रमांक कोणाचा टाकावा हा सुद्धा प्रश्न होता। तर अशा सगळ्या प्रश्नांवर आता एकच ऑप्शन आहे, KYC पोर्टल लवकरात लवकर सुरू होणं। मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी KYCचा मुद्दा लावून धरलेला आहे आणि आता त्याला यशसुद्धा मिळत आहे। तुमच्या सपोर्टची गरज आहे मैत्रिणींनो, त्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत चला, कारण KYCचं नवीन पोर्टल पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी शासनाच्या हालचाली वाढलेल्या आहेत आणि लवकरच नवीन KYCचं पोर्टल सुरू होईल। आणि ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी अजून KYCच केली नाही त्यांना एक संधी मिळणार आहे आणि त्यांची KYC झाल्यानंतर त्यासुद्धा पात्र होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे त्यांनीच इथे KYC करायची आहे, ज्या निकषांमध्ये बसतात। परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रच नाही, निकषांमध्ये बसत नाही, त्यांनी जर KYC केली तरीसुद्धा त्या अपात्रच होणार आहेत। तर ही गोष्ट इथे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। तर मैत्रिणींनो, आशा करते आजची ही बातमी तुम्हाला समजली असेल। जेव्हा KYCचं पोर्टल सुरू होईल तेव्हा सविस्तर बातमी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत। आशा करते आजची ही माहिती तुम्हाला समजली असेल। तर मैत्रिणींनो, जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा। कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। धन्यवाद।